जीए चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी चित्रा वाघ. आपण ऐकत आहोत जीए कुलकर्णी यांच्या काजळ माया ह्या कथासंग्रहातली वंश ही कथा. आज ह्या कथेचा तिसरा भाग आपल्यापुढे सादर होतोय. करेवा ही या कथेची नायिका आपल्या वांझोटेपणाची कारणं काय असतील हे आठवत असताना आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या काही चुका तिला आठवतात. त्याचबरोबर आठवण होते ती तिच्या आईची. करेवाची आई ही नवरा गेल्यावर जोगतीड झालेली. ऐकूया त्याच्या पुढचा भाग. तिची आई तोडगे सांगत असे. एखाद्या पोराचा कान वाहत असला की ती पिंपळाच्या 3 पानांवर कसल्या तरी खुणा करून देत असे. ती पानं घरात नेऊन अडकवली की ती जशी वाळत जात तसा कान हळूहळू सुकत जाईल. तेलात कालवलेलं काजळ वाटीला लावून ती त्याच्यात पाहत बसे. त्यात तिला मग नखा एवढ्या आकृती दिसत. मग हरवलेली वस्तू कुठे, चोरी कोणी केली हे त्या काजळ बाहुल्या सांगून जात. आपल्याला मूल होत नाही म्हणून पुष्कळशा बाया दोरा ताईतासाठी तिच्याकडे येत. एकदा तर हातात चांगल्या जाडजूड गोठ पाटल्या घातलेली रेशमी लुगड्यातली एक बाई आईकडे आली होती. तिने एकदम 3 खणखणीत रुपये आईपुढे टाकले होते. ती आठवण येताच करेवाचं अंग शहारल्यासारखं झालं. त्या दिवशी तिला गुरं घेऊन जायचा कंटाळा आला होता. ती घरातच सुस्त पडून होती. तिने डोळे मिटून घेतले होते पण ती जागीच होती. त्या बाईने दिलेले रुपये उचलून आईने तिच्याकडे सावधपणे पाहून घेतलं आणि हलक्या आवाजात ती बाईला म्हणाली, चला बाहेरच्या बाजूला बसू. ह्या पोरीच्या कानावर असल्या गोष्टी. त्या दोघी बाहेर गेल्या. वळचणीलाच सारवल्या जागी बसल्या. आपल्या कानांवर पडू नये असं ह्या काहीतरी बोलणार आहेत हे समजताच करेवाची उत्सुकता विलक्षण ताणली आणि ती हळूच भिंतीकडे सरकली. आई गोठ पाटल्या घातलेल्या बाईला उपाय सांगत होती. अंधाऱ्या पंधरवड्यात कोणालाही सोबत न घेता रात्रीच्या वेळी रान मारुतीच्या देवळाकडे जायचं. त्याच्यासमोर 5-7 झाडांचा जो घोळका आहे त्यात एकदा नारळ पुरला की हटकून 1 वर्षात घरातला पाळणा हल्लाच. पण जायचं म्हणजे एकट्याने जायला हवं हं. अविश्वासाने भीतीने त्या बाईने अय्यो असा उद्गार काढलेला करेवाने ऐकला. तिच्या भीतीने करेवालाही ओझरता स्पर्श केला. रान मारुतीचे देऊळ इथून 2 मैलांवर होतं. त्याच्या 4ही बाजूंना रुंद पसरलेल्या बसक्या टेकड्या होत्या. त्यांच्यामध्ये रोतवून बसल्याप्रमाणे दिसणारं पांढऱ्या रंगाचं पण उभे लाल पट्टे असलेलं हे देऊळ शेजारच्या कमळवेलींनी भरून गेलेल्या तलावात प्रतिबिंब टाकून उभं असे. बाजूच्या टेकड्यांमुळे अगदी जोरकस तालेवार वाऱ्याखेरीज किरकोळ झुळकीनाही तिथे प्रवेश नव्हता आणि त्यामुळे त्या ठिकाणी उभं राहिलं की प्रथम जगातले सगळेच आवाज कोणीतरी शोषून घेतल्याप्रमाणे सारं काही विलक्षण स्तब्ध भासे. एखादी खार फांदीवरून सरकत जाई, गवतात सळसळ होई, झाडावर माकडं चित्कारत, पानांवर दूर अंतरावर तरंगत असलेल्या पाणकोंबड्यांचं ओरडणं पुसट रेषेप्रमाणे उमटे. मारुतीची मूर्ती पुरुषभर उंच होती. शेंदूर तेलाने माखलेली ती आकृती गाभाऱ्यातल्या मळकट अंधारात उग्र वाटे. बाजूच्या धर्मशाळेवर माकडं हिंडत कौलं फोडत तिथे फुटलेल्या खापरांचा एकच खच भरून राहिला होता. धर्मशाळेच्या कोपऱ्यात कोठडीसारख्या जागेत भस्माने कपाळ माखलेला दाढीवाला बैरागी कितीतरी वर्ष राहत होता. संध्याकाळ झाली की त्याच्या धुनीतले निखारे लखलखायला लागत. त्याने गाभाऱ्यात पणती लावली की शेंद्राची मूर्ती चकचकीत लालसरपणे चमकू लागे. असल्या ठिकाणी एकटं जायचं आणि तेही रात्रीच्या वेळी म्हणताच करेवा हादरूनच गेली होती. मागे एकदा एका चुकार गाई मागे धावत ती या देवळापाशी आली होती. तेव्हा तिचे पाय भीतीने विरघळले होते आणि तिचा हात गपकन कवडीभोवती आवळला गेला. आपण केव्हा एकदा इथून परतून घरी पडून जातो असं तिला झालं. गाईला तिथेच सोडून ती परतली होती. पण आतून पेटल्याप्रमाणे दिसणारी ती लाल भडक मूर्ती रात्रभर कोपऱ्यात उभी राहून टवकारून आपल्याकडे पाहते
असं वाटून रात्रभर करेवाला झोपच आली नाही. हा उपाय मी सगळ्यांना सांगत नाही, आई म्हणाली. पण अगदी रामबाण आहे. खुद्द मीच तो करून पाहिला होता नव्ह का? अहो 10 वर्ष झाली मूल नव्हतं घरात. अगदी प्राण गेला तरी हरकत नाही, अशा मनानच मी रात्री गेले होते तिथे. मग वर्षभरातच ही पोरगी झाली की सांगते काय, ताडकन करेवा आपल्या जागी येऊन पडली. तिचं अंग एकदम झणझणल्यासारखं झालं होतं. अनेक बिळांकडे सहज नजर टाकत असता एकात सापाचं डोकं आणि स्थिर डोळे अकस्मात दिसावेत त्याप्रमाणे ती भेदरली होती. म्हणजे त्या नवसाने आपण जन्माला आलो? त्या लाल भडक मूर्तीचा आपल्याला स्पर्श आहे. आपलं अंग तिथल्या मातीचं आहे. त्या तळाचे वारे आपल्या अंगात आहे या जाणीवेने ती एकदम बदलून गेली होती. आणि तेव्हापासून तिने त्या जागेकडे पाऊलच वळवलं नव्हतं. आता तिच्या डोळ्यावरची झोप पार उडाली आणि ते ताणल्यासारखे झाले. वरच्या बाजूला एकदम खसफस वाढली. मागून उंदरांचा ची ची आवाज आला आणि काहीतरी फळी शिंक्यावरून वेगाने उड्या मारत गेलं. खुंटीला अडकवलेली चाळण खाली पडली आणि अजून काहीतरी धक्कन पडल्याचा आवाज आला. दररोज एखाद दुसरी वस्तू अशी खाली पडेच. तरीवा झोपेतच या कुशीवरून त्या कुशीवर होई. पण आज त्या आवाजाबरोबर काहीतरी गडगडत खाली आलं आणि तिच्या पायाला येऊन थडकलं. सरफडतच ती दमलेल्या अंगाने उठली आणि पुन्हा शिंक्यावर ठेवण्यासाठी तिने तो नारळ उचलला. कधीतरी कवड्या खुळखुळून तिरक्याने आणलेली ती दौलत होती. तो नारळ अगदी वाळून गेला होता. हातात त्याची गुडगुडी खडखडत होती. पण नारळ हातात धरताच ती एकदम खिळल्यासारखी झाली. तिच्यात काहीतरी भडकलं. नारळ तसाच हातात घेऊन ती पिसाटाप्रमाणे उभी राहिली. आईचा गुपित घोगरा आवाज तिच्या कानात घुमायला लागला. रान मारुतीच्या उग्र लाल आकृतीच्या आठवणीने ती एकदम भारावल्यासारखी झाली. मग ताण संपला. तिनं तो नारळ एका लहान पिशवीत घातला आणि ती तिने कमरेला खोचली. लहान कोपऱ्यातली एक लहान पहार उचलली. हात फिरवून तिच्यावरची धूळ पुसली आणि मग तिने दार ओढून घेऊन त्याला कुलूप अडकवलं. पण निघताना तिला एकदम त्या कुत्र्याची आठवण आली. इथेच इथेच या गवतात कुठेतरी ते निश्चित पडलं असेल. कुणास ठाऊक, आता त्याला मुंग्या देखील लागलेल्या असतील. नाहीतर अशा वेळी ते धावत आपल्याबरोबर आलं असतं. आपल्याला तेवढाच आधार मिळाला असता. लाल धुळीचा रस्ता ओलांडून ती आडव्या वाटेला लागली. इथला सारा भाग अगदी तिच्या पायाखालचा होता. पण दिवसा आता त्यावर अंधाराची झापड पडल्याने सर्वत्र विलक्षण भयान वाटत होतं. ती मठपतीच्या शेताजवळ आली तेव्हा दाट अंधारात कुठेतरी कुत्री वचा ओरडू लागली आणि तो आवाज धावत जवळ येऊ लागला. त्या कुत्र्यातली वासरा एवढी मोठी 2 काळी कुत्री तिला एकदम आठवली आणि तिच्या पावलाने लगबगीने ती वाट सोडली आणि ती बाजूची टेकडी चढायला लागली. टेकडी चढत असताना तिचं सगळं लक्ष खाली पायांकडे होतं. जर चुकून पाऊल पाऊल 2 हात बाजूला पडलं की संपलंच. कारण इथून खालच्या रस्त्यापर्यंत आता वापरात नसलेल्या दगडाच्या खाणी होत्या. ठिकठिकाणी 2 पुरुष खळगे होते आणि त्यात सगळ्या ठिकाणी हिरवंचार पाणी साचलं होतं. दिवसा त्याच्याकडे पाहिलं की ते हिरव्या विषारी डोळ्यांप्रमाणे दिसे आणि 1-2 ठिकाणी आत पडलेल्या कुत्र्या शेळ्यांची हाडं दिसत. याच ठिकाणी झुपकेदार शेपट्यांची रानमांजरं राहत असं लोक बोलताना तिने ऐकलं होतं. आपण जात असताना वरून एखादं रानमांजर आपल्या मानेवर अलगद उडी तर मारणार नाही ना, अशी तिला एकदम भीती वाटली आणि तिचा चेहरा ओलसर झाला. आता तिची पावलं जास्त जलद पडायला लागली. मध्येच एखादा दगड पाण्यातून निसटे आणि घरंगळून खाली जाईल आणि ती 3-4 पावलं पुढे जाईल तोवर खाली डुबुक असा आवाज काढून अंधारावर बुडबुड आली. ती उतरणीवरून खाली आली तेव्हा कुठे कांबळ्याप्रमाणे जाड वाटणाऱ्या अंधारात प्रकाशाची छिद्र दिसायला लागली. डाव्या बाजूला खूप दूर 2-4 पिवळसर दिवे दिसत होते.
ते वडारांच्या वस्तीमधले असावेत. समोर बऱ्याच अंतरावर रानमारुतीच्या गाभाऱ्यातली पळती दिसत होती. तिच्या बाजूला लाल बेगडाच्या तुकड्यासारखा तळवाभर चकचकीत लाल डाग होता. देवळाच्या बाजूला मात्र अंधाराला मोठी जखम झाल्याप्रमाणे दिसणारी ती पेटलेली धुनी होती. तिच्या भोवतालची सर्व जागा थोडी उजळली होती. पण या लहान मोठ्या प्रकाशाच्या तुकड्यांना संधी मिळताच गिळून टाकण्यासाठी टपून असल्याप्रमाणे गडद अंधार भोवती दाटून आला होता. आपण ऐकला वंश या कथेचा तिसरा भाग. ही कथा आपल्याला कशी वाटली ते या कमेंट बॉक्समध्ये आपण आम्हाला जरूर कळवा. या कथेचा पुढचा भागही आपल्याला लवकरच ऐकवण्यात येईल. जी-एनच्या कथा जर आपल्याला आवडत असतील तर ह्या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. धन्यवाद.